नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, नगरपालिकेच्या सभागृहाला अंधारात ठेवून बीड नगरपालिकेत परस्पर मंजूर करण्यात येत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या बेकायदेशीर ठरावामुळे नगरपालिका महाराष्ट्र अधिनियम, पंचायती आणि औद्योगिक नगर अधिनियम 1965 मधील कलम 55 नुसार बीडच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या प्रेमलता त्यांच्या या इनोसंट स्वभावाचा फायदा घेऊन जनतेच्या कोट्यावधी रुपयांची लूट करणारी नगरसेवकांची एक प्रशिक्षित टोळी बीड नगरपालिकेमध्ये क्रियाशील झाली आहे. लोकनियुक्त सभागृहाची मान्यता न घेताच बीड नगर परिषदेमध्ये जवळपास 24 कोटी रुपयांच्या कामाचा ठराव परस्पर मंजूर झाल्यानं नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला आणि असा ठराव ज्याला सर्वसाधारण सभेची मान्यता नाही, हा बेकायदेशीर ठराव आहे आणि यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचा ठराव पाहून सगळेच नगरसेवक अक्षरशः चक्रावलेले होते. असं असलं तरी बीडकरांच्या प्रश्नावर पक्षाचा अभिनिवेश न बाळगता नगरसेवक अमर नायकवाडे यांनी या बेकायदेशीर ठरावावर जबरदस्त हस्तक्षेप करून या ठरावाची बेकायदेशीर बाजू आक्रमक शब्दात सभागृहामध्ये मांडली. स्थायी समितीमध्ये जो विषय झालाच नाही त्याचा ठराव घेता कशाने ह्याचं उत्तर अगोदर द्या. खोटे ठराव तयार करता कशाने ह्याचे उत्तर अगोदर द्या. ते अजितदादा शहराच्या नावाखाली त्या खांद्यावर तोफा ठेवून चालवायचा प्रयत्न आहे. ह्या सगळे ठराव नियमात पाहिलं तर हा जसं म्हणले मार्च मधले पैशाचे आतापर्यंत तर वर्क ऑर्डर होऊन सगळं कामं चालू व्हायला पाहिजे होते. झोपले होते काय? जुलै उजाडलाय तरी तुमच्या अजून पीएसची प्रक्रिया नाही. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की प्रक्रिया करायची मग ठराव घेतलाय पीएस पाठवून टेंडर आहे हे ते. अरे पण हे सगळं करायला कामाच्या नावावर फायनल करावं लागेल ना. त्यात केलंय काय? घनकचऱ्याचं काय केलंय, जीसीबीचं काय केलंय, घंटागाड्याचं काय केलंय, कचरा कुंड्याचं काय केलंय, हे कोणी ठरवायचं? तू ठरवतो काय घरी जाऊन? सभागृह ठरवित नाहीये हा? म्हणजे ह्यानी कामाचे नाव ठरवले आणि हे टीएस ला पाठवायला लागला तिकडं. तू कोण मालक आहे का ह्या सभागृहाचा? मुख्याधिकारी साहेब, आपण होतात झाली का चर्चा याच्यावर काही? मग जर असं असेल तर मग कशाला ही सर्वसाधारण सभा तरी कशाला घ्यायची? आपल्याला ती सर्वसाधारण सभा घ्यायचीच गरज नाही ना साहेब. विशेष म्हणजे नगरसेवक नायकवाडे यांच्या या मांडलेल्या मताला भारतीय जनता पक्ष, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि त्याचप्रमाणे अजित पवारांचे राष्ट्रवादी या सगळे नगरसेवक, या सगळ्या नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं अख्खं सभागृह नायकवाडे यांच्या पाठीमागं उभं राहिलं असंच दृश्य निर्माण झालं. मंडळी, गेल्या काही दिवसापासून बीड नगरपालिकेमध्ये अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे याच्यामध्ये मोठी खतखत सुरू असल्याचं दृश्य निर्माण झालं आहे. नगरपालिकेच्या राजकारणात हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे असंच म्हणायला पाहिजे. आमदार विजयसिंह पंडित यांचा बीड नगरपालिकेच्या विविध कथित विकास कामात आणि राजकारणात असलेला सहभाग पाहता बीड नगरपालिकेचा कारभार हा त्यांच्याच मर्जीने चालतो असं बीडकरांचं मत होणं क्रमप्राप्तच आहे. मात्र नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पक्षातील नगरसेवकांचा आपसात झालेला जो संघर्ष आहे, या संघर्षावर आमदार पंडित यांची अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया सार्वजनिक झालेली दिसून आलेली नाही. नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी वेळीच सावध होण्याची अपेक्षा बीडकर व्यक्त करत आहेत. मंडळी, बीडला स्वातंत्र्य संग्रामाची फार मोठी पार्श्वभूमी आहे. हैदराबादच्या निजामशाहीशी जवळपास 250 वर्ष बीडकर झुंजले. या निजामशाहीनं 250 वर्ष बीडवर राज्य केलं. बीडकरांनी अनेक बलिदान देऊन निजामशाहीच्या या भ्रष्ट राजनीतीला मातीमध्ये मिसळलेलं होतं. सत्ता ही कोणाच्या बापाची मक्तेदारी नसते, सत्तेने माजलात तर जमीनदोस्त व्हाल, हाच मंत्र निजामशाहीशी लढताना बीडच्या स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाला दिला होता. तुर्त इतकंच. अजूनही आहे भरपूर बीड नगरपालिकेच्या भ्रष्टकथा आणि सुरस कथा, पण त्यानंतर, परंतु लवकरच.
नमस्कार, मी सतीश साळुंखे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि या घडणाऱ्या घटनांबद्दल काय वाटतं त्याबद्दल जरूर कॉमेंट्स करा. या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा तुमच्या हक्काचं व्यासपीठ सारांश. जे तुमच्या मनात तेच माझ्या शब्दात सारांश.